ज्या ठिकाणी नाही म्हणायला पाहिजे तिथेही आपल्याला नाही म्हणता येतच नाही. त्यातल्या त्यात समोरची व्यक्ती ओळखीची, प्रेमाची, घरातली असेल तर, आपलेच आई वडील असतील तर, किंवा बॉस असेल तर, कामाच्या ठिकाणी, ऑफिसच्या ठिकाणी, आपल्या मित्रमैत्रिणींना, सोशल लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये, सगळीकडे नाही म्हणणं म्हणजे भयानक जड जातं. अशातले तुम्ही जर असाल तर नाही कसं म्हणायचं हेच मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, आर डिफॉल्ट इज येस. आपण ऍक्च्युली सतत हो म्हणायला आपल्याला, स्पेशली स्त्रियांना, लहानपणापासून आपलं कंडिशनिंग तसं केलं. आपल्यावरती संस्कारच असे झालेले आहेत की स्त्री म्हटल्यानंतर तिनं माया प्रोव्हाइड केली पाहिजे, प्रेम प्रोव्हाइड केलं पाहिजे, सर्व्हिस किंवा सेवा प्रोव्हाइड केली पाहिजे आणि दुसऱ्यांच्यासाठी हजर असली पाहिजे. अगदी छोटीशी मुलगी जरी असली, ते अगदी आजीबाई जरी असली तरी स्त्रीवरती सतत उपयोगी पडण्याचं, घरासाठी, नवऱ्यासाठी, मुलांच्यासाठी, ऑफिसच्या ठिकाणी, सगळीकडे सततच उपयोगी पडायला पाहिजे आपण. नाहीतर आपण असं कसं काय बसलोय, निवांत कसं काय बसलोय, नाही कशी काय म्हणते, सेवा कशी पुरवत नाहीये, याचं प्रचंड दडपण लहानपणापासून दिलं जातं. त्याच्यामुळे स्त्रियांचं डिफॉल्टच येस आहे असं मला जाणवलेलं आहे. आणि माझा हे निरीक्षणाला ऍक्च्युली रिसर्च सुद्धा पाठिंबा देतो की जर स्त्री घरामध्ये सगळ्यात जास्त कमवत जरी असली तरी सुद्धा बाळाला संगोपन करणं, पालकत्व, या सगळ्यामध्ये सुद्धा तिचं कॉन्ट्रीब्युशन, इथले पैसे आणणं जास्त झालेलं आहे म्हणून अजिबात कमी झालेलं नाही. उलट जी स्त्री सगळ्यात जास्त पैसे कमावते ती सगळ्यात जास्त पालकत्व आणि आईपणामध्ये सुद्धा तिचं कॉन्ट्रीब्युशन आहे, असा रिसर्च सांगतो. हे मी नाही म्हणते. आता एखादा कार्यक्रम आहे, तुम्हाला नाही जायचं, काही वाईट माणसं आहेत, तुम्हाला त्यांच्याशी नाही बोलायचं, काही वाईट नातेवाईक आहेत, तुम्हाला त्यांच्याशी संबंध नाही ठेवायचा, तुमच्या सोसायटीमध्ये असतील, आसपास असतील, कामाच्या ठिकाणी असतील, अतिशय दुष्ट संगत आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आता खूप छान शब्द आहे, टॉक्सिक पीपल ज्याला म्हणतात. म्हणजे त्यांचं कामच असतं की तुमच्या खूप चांगल्या विचारांना, मनस्थितीला मस्त पंक्चर करायचं आणि सगळीकडे तुम्हाला डाऊटफुल करायचं, स्वतःविषयी, सिच्युएशन विषयी, निर्णय घेताना तुम्हाला अधू करून टाकायचं, सेल्फ डाऊट मध्ये टाकायचं आणि सतत नकारात्मक विचारांची पेरणी करत राहायची. त्याच पद्धतीनं काही माणसांनाच आयुष्यातून कट करायला पाहिजे. स्त्रियांना ते सगळ्यात जास्त अवघड जातं. त्यांना इश्यू असा होतो, नंतर खूप प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होते. आणि म्हणूनच मला सगळ्यात पहिल्या मुद्द्यालाच हे सांगायचंय की एखादी गोष्ट तुमच्या घराच्या, तुमच्या बाळाच्या, तुमच्या करिअरच्या सगळ्यात चांगल्या चांगल्या समृद्धी, वाढ, प्रगती ह्याच्या मध्ये येत असेल तर त्याला नाही म्हणताना एकतर गिल्ट आणू नका. त्यामुळे हा व्हिडिओ सुद्धा खूप निवांत होऊन बघा. मी सगळी कारणं पुढे सांगत जाईन की हे का गरजेचं आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या आधी की आपला डिफॉल्ट येस आहे, हा चांगला गुण आहे, हा सद्गुण आहे. पण दरवेळी सगळ्या गोष्टींना होकार देऊन जे वाईटाचं पण आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वागत करतोय, वेलकम करतोय आपल्या घरात पण सगळ्या ह्याला, यानं तुमचं भयानक नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे आपला डिफॉल्ट येस आहे, त्याच्या विरुद्ध, आपल्या नेचरच्या, आपल्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन स्पेशली स्त्रियांना नाही म्हणायला आपण शिकतोय. त्याच्यामुळे हा खडतर प्रवास आहे, हे आधी लक्षात ठेवा. नंबर 2, वी डोंट नो व्हॉट वी वॉन्ट, सो वी वॉन्ट व्हॉट अदर पीपल वॉन्ट. रेने जिराल्डचं हे वाक्य आहे. अशाच अर्थाचं, त्याचा कोट वेगळा असेल पण या अर्थाचं ते कोट आहे. खूप कमी संख्या आहे या जगामध्ये ज्यांना खूप लहान वयात आपला सूर सापडतो. मग तो आपल्या करिअर मधला असेल, एक जनरल आयुष्यातला पर्पज असेल, मग स्पिरिच्युअल वेनं असेल, पर्सनल लाईफमध्ये सुद्धा त्यांना लग्न करायचंय का नाही करायचंय, कसा पार्टनर पाहिजे, कोणत्या क्षेत्रामध्ये कष्ट करून काम करायचं, नक्की माझं पॅशन काय आहे, हे शोधता शोधता ती जी कन्फ्युजिंग स्टेट आहे की गोंधळ आहे, हा काही दुर्दैवी लोकांचा आयुष्यभर चालतो आणि ती क्लॅरिटी, ती स्पष्टताच लवकर येत नाही. तोपर्यंत ती व्यक्ती, अच्छा हा काय करतोय, ओके हा सायन्सला ऍडमिशन घेतो, ओ तिला डॉक्टर व्हायचंय, मग मी पण डॉक्टरच व्हायला पाहिजे, तू तू देतेस का एक्झाम, ओके, ओ माझ्या घरातले सगळे सीए आहेत, मग मी सीएचीच परीक्षा द्यायला पाहिजे, युपीएससी एमपीएससी ला प्रचंड महत्व आहे आणि ते झाल्यानंतर सगळे तेच करतायत, मी पण तेच करायला पाहिजे, मला नाही माहिती मी काय करते, त्याच्यामुळे मी हेच करणार आहे. या सगळ्या याच्यामध्ये किती वर्ष आपली वाया जातात ह्याची तुम्हाला कल्पना पण नाहीये. जर तुम्ही त्याच्यातले असाल तर तुम्हाला हा मुद्दा लई रिलेट होणार आहे. आपल्याला कशातून ऊर्जा मिळते, आपण कशामुळे पेटून उठतो, आपण कशामुळे एक्साइट होतो, हे ना आधी शोधलं पाहिजे. त्याच्यामुळे नो म्हणायला, नाही म्हणायला शिकण्याच्या आधी कुठलं काम करायचंय, तर हे काम करायचंय की आपल्याला कशाला हो म्हणायचंय. त्याच्यामुळे मी तुम्हाला आज एक एक्सरसाइज देते, एक छोटंसं काम करायचं, वही पेन घ्यायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला आयुष्यामध्ये कशा कशा गोष्टींमध्ये बदल करावा असं वाटतं हे लिहून काढा.
असे कोणते आयुष्यातल्या डिपार्टमेंट आहेत, कॅटेगरीज आहेत, इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, प्रश्न आहेत माझे, ज्याच्यामध्ये मला बदल करायचा आहे. मला माझं वाढलेलं वजन नाही आवडत आहे, किंवा माझं बाळ जशा पद्धतीनं वागतंय ते मला आवडत नाही, किंवा माझ्या घराचं स्ट्रक्चर आहे ते मला आवडत नाही, माझं घरच मला आवडत नाही, काही नाती, कशामध्ये तुम्हाला बदल करायचं वाटतं लिहून काढा. ते लिहून काढल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी येईल की ओके, या सगळ्या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये मी आयुष्यामध्ये नाराज आहे आणि मी पुन्हा पुन्हा स्वतःला त्रास देते, इतरांना त्रास देते, सतत गिल्ट मला येतंय. ओके ना, सतत त्याचं गिल्टी राहून अनकम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये राहायचं आणि रडत राहायचं, त्यानं काय होतं, फक्त लोकांचं भरपूर छान अटेन्शन मिळतं रडणाऱ्या व्यक्तीला आणि भरपूर सिंपती मिळते. आणि सिंपती हा एक पिंजरा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यात एकदा जर तुम्ही अडकलात ना, तर ओग ओग असे करणारे तुम्हाला खूप लोक मिळतात आणि त्याच्यात ना छान वाटायला सुरुवात होते. आणि मग तुम्ही कधीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जात नाही, कारण प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी फाईट मारावी लागते ना, आणि ग्रोथ होतेच पेन मधून. त्याच्यामुळे खूप लोकांना आहे ना असं आमचं काय बाई, काय मला तर तुझं बरं आहे बाई वगैरे, हे करत कसं होतं ना, लक्ष छान मिळतं लोकांचं, आणि मग लक्ष मिळालं की सिंपती मिळते, आणि मग त्याच्यात एक बऱ्यापैकी छान अटेन्शन मध्ये माझे प्रॉब्लेम्स आणि माझ्या तक्रारी आणि माझं हेच दुखतं, नाही तर मी पण गेले असते व्यायामाला, असं सगळे भरपूर काळ आपला निघून जातो. या ट्रॅपमध्ये अजिबात अडकू नका, हा लिटरली ट्रॅप आहे. आता हे लिहून काढल्यानंतर काय होणार आहे, तुम्हाला सगळे तुमचे काय काय खटकतंय हे कळल्यामुळे सेकंड अशी गोष्ट होणार आहे की याच्यावरती काय ऍक्शन घ्यायला पाहिजे, याच्यासाठी तुमचा मेंदू सुरू होणार आहे. हे तुम्हाला इव्हेंच्युअली काय पाहिजे, काय हो आहे तुमच्या आयुष्यामध्ये, कशाला तुम्हाला हो म्हणायचंय, ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद मिळणार आहे, पैसे मिळणार आहेत, तुमची वाढ होणार आहे, तुमचं मानसिकता छान झाल्यामुळे इतर घरातले तुमच्या प्रेमात पडणार आहे, तुमच्या आसपासचे सगळे हॅपी होणार आहेत, बिकॉज तुम्ही खूप आनंदी, हेल्दी, हॅपी आहात, सक्सेसफुल आहात. हे जेव्हा तुम्हाला कळतं ना, तुम्हाला याची क्लॅरिटी इकडच्या डिपार्टमेंटची, कशाला नाही म्हणायचं, कशाला एंट्रीज द्यायची नाही लाईफमध्ये, हे खूप सोपं होईल. नंबर 3, अजून कोणत्या गोष्टींना नाही म्हणणं भयानक अवघड जातं, ज्या ज्या गोष्टी रूढी परंपरागत चालत आलेल्या आहेत आणि ज्या आपल्यावरती अजिबातच विचारलं गेलेलं नाहीये की तुझा काय चॉईस आहे, आणि लिटरली थोपल्या गेलेल्या आहेत, कारण की आपण त्याच्यातच जन्माला आलोय. उदाहरणार्थ धर्म, जात, एखाद्या गुरूंची पूजा, एखाद्या देवाची पूजा किंवा पूजा करण्याची पद्धती, त्याच्यानंतर सणवार साजरे करण्याची पद्धती, उपास तापास, श्रद्धा असतील किंवा अंधश्रद्धा असतील, किंवा इव्हन एंटायर डॉक्टर फॅमिली आहे, त्याच्यामुळे तू तर डॉक्टरच व्हायला पाहिजे, ह्या ज्या पिढ्यानी पिढ्या कोणीच कशाला विरोध केलेला नाहीये, त्याच्यामुळे आता तुमच्यावरती नाही म्हणण्याचं भयानक ओझं आलंय, आणि आता तुम्हाला मात्र अजिबात नाही म्हणता येत नाहीये. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, बंडखोरी केल्याशिवाय कधीच नवा मार्ग फुटत नाही. त्यामुळे तुमचे आई वडील असतील, जात धर्म पंथ जे काही असेल, त्याला चॅलेंज करा. आज मी खूप लोकांना हे पटणार नाही कदाचित वाक्य, पण ना स्वतःचं मत, अप्रतिम मत आणि खूप सुज्ञ मत, म्हणजे सगळीकडचा अभ्यास करून तयार झालेलं स्वतःचं मत, मला काय करायचंय मग, हे तुम्हाला जर शोधायचं असेल ना, यासाठी असलेल्या प्रस्थापित सिस्टीमला तुम्हाला चॅलेंज करावंच लागतं. आता ते चॅलेंज जाहीर नाही करायचं, डायरेक्ट असं आई वडिलांना मी नाही करणार हे, किंवा मी नाही पाळणार हे, किंवा मी नाही नमस्कार करणार, ते नाही करणार हे, असं जाहीर करू नका. एक मुद्दा, हे स्वतःसाठी चाललेलं आहे आपल्या, त्याच्यामुळे कोणाला हर्ट नाही करायचं. तुम्हाला काही गोष्टी करायच्या, त्या प्रॅक्टिस हळूहळू करा. तुम्ही जे त्यांना अपेक्षित आहे तुम्ही करत राहा, पण साईड बाय साईड तुम्ही हे मनापासून करत नाहीयेत हे आपल्याला माहिती आहे. दुसऱ्या गोष्टींचा अभ्यास करा की याच्यामध्ये किती तथ्य आहे. एखाद्या गुरूंचा आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये सतत त्या गुरुचा उदो होत असेल, तर ते गुरु खरोखरीच सायन्स बेस्ड आहेत का, ते त्यांना तथ्य आहे का, ते त्यांच्या आयुष्यात त्यांच्या शब्दाप्रमाणे, त्यांच्या फिलॉसॉफीप्रमाणे वागलेत का मुळात, आणि मग ते जर तसे वागले असतील आणि तुमच्या बुद्धीवरती तावून सुलाखून तुम्हाला जर ते तत्वज्ञान, ते त्या व्याख्या, ते ज्ञान तुम्हाला जर पटलं, तर तुम्ही आयुष्यभर मनापासून त्या गुरुला समर्पण करू शकता, त्या करिअरला समर्पण करू शकता, तुमच्या पार्टनर, लग्न, जे काय. त्याच्यामुळे तुम्हाला एखादी सिस्टीम, मॅरेज सिस्टीम तुम्हाला पटत नाही आणि तुमच्यावरती सगळे फोर्स करतात, आणि आतापर्यंत तुमच्या पिढ्यानपिढ्या कोणीच असं लग्नच नाही केलेलं, किंवा मुलंच नाही, किंवा वेगळंच करिअर नाही, असं कोणीच केलेलं नाही, आणि तुम्हाला मात्र ते करायचंय. तर मी काय म्हणते, उगाच प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन सगळ्यांची भांडणं करायच्यात म्हणून नाही करायचं. तुम्हाला स्वतःला अभ्यासासाठी, सगळीकडची चौकशी करण्यासाठी वेळ हवाय, याच्यासाठी तो विरोध मनातल्या मनात ठेवायचा, अभ्यास चालू ठेवायचा, आणि मग तुम्हाला अख्खं आयुष्य, जर आता ह्याच्यातून दोन्ही होऊ शकतं, असं पण होऊ शकतं की तुम्हाला असं कळेल की मी नाही राहणार आनंदी डॉक्टर होऊन, किंवा काय इंजिनियर होऊन, किंवा काय क्रिएटिव्ह वर्क करून, किंवा काही जे असेल ते जे तुमच्यावरती लादलं जात आहे, पण आता तुम्हाला निर्णय घ्यायची गरज आहे, आणि खूप स्ट्रॉंग फोर्सेस समोरून, म्हणजे तुम्ही भयानक प्रेम करता असे आई वडीलच आहेत, तुमच्या फॅमिली आहे, जे काही असेल, आणि त्या सिस्टीमच्या चालू असलेल्या त्या सगळ्या फोर्सच्या विरुद्ध आता तुम्हाला बोलायचं आहे. एक लक्षात ठेवायचं, आयुष्यभर तुम्ही दुःखी राहणार,
दुःखी राहिल्यामुळे कारण तुम्ही आनंदीच राहू शकणार नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आई वडिलांना किंवा जे काय तुमच्या पार्टनरला सिस्टीमला सगळ्यांना कोसत राहणार, तुम्ही चिडचिडे राहणार, ती जी धगधग आहे ती दुसऱ्यांवरती निघणार आणि सगळेच जण ऍट द एंड ऑफ द लाईफ आपण म्हणूया शेवटाला असंतुष्ट राहणार. हे होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर हे लाईफ डिसिजन्स तुम्हाला घेण्याशिवाय आणि त्या अनकम्फर्टेबल किंवा त्या भयानक संघर्षातून गेल्याशिवाय पर्याय नाही. नंबर 4, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. याचा अर्थ काय तुम्हाला सांगते. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय. तुम्हाला आता मी एक असं उदाहरण दिलं जे माझे वडील जीवनविद्या मिशनच्या बेसिक कोर्समध्ये नेहमी देतात आणि ते म्हणजे जर आता तुमच्या अकाउंटमध्ये मी एक्स्ट्रा 86,400 रुपये टाकले आणि तुम्हाला त्याचे दिवसभरामध्ये एकाच दिवसामध्ये जास्त नाही 24 तासात ते तुम्हाला संपूर्णपणे संपवायचे तर तुम्ही त्याचं काय काय कराल. 86,400 तर तुमची खूप उत्तरे येतील आणि ते एकच दिवस टिकणार आहे. उद्या तो बॅलन्स जाणार आहे. तर खूप इंटरेस्टिंग उत्तर त्या कोर्समध्ये पण प्रेक्षकांकडून येतात. तुम्हाला पण हे उत्तर द्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. 86,400 सेकंड्स आहेत आपल्या सगळ्यांच्याकडे. श्रीमंत, गरीब, वयस्कर, काय लहान बाळ, कुठून तुम्ही कुठल्या जाती धर्माचे पंथाचे पृथ्वीच्या कुठल्या टोकावरती तुम्ही राहत असाल, भारतात राहत असाल, टांझानियात राहत असाल, सगळ्यांना 86,400 सेकंद देवानं दिलेले आहेत एका दिवसामध्ये आणि ते गेल्यानंतर कोणालाच ते परत मिळवता येत नाहीत. इतकं मोल आणि इतकं महत्व आपल्या वेळेला आहे. वेळेबरोबर येते एनर्जी. ज्या ज्या गोष्टीवरती आपण फोकस करतो ती एक्सपांड होते. म्हणजे काय, ज्या ज्या गोष्टींना आपण एनर्जी देतो, वेळ देतो, त्या गोष्टीची वाढ व्हायला सुरुवात होते. मग ती आपली नाती असतील, आपल्या करिअरमध्ये आपण जेवढी जास्त एनर्जी आणि वेळ देतो, आपल्या शिक्षणामध्ये जेवढा अभ्यास आणि सगळ्या गोष्टी, तशा पद्धतीनं ती गोष्ट वाढत जाते. म्हणजे त्याच्यातली त्या ह्याच्यातली आपली प्रगती होत जाते. आता मी हे उदाहरण का दिलं असेल 86,400 सेकंदांचं, कारण खरोखरीच आपल्या सगळ्यांच्याकडे अतिशय लिमिटेड टाइम आणि एनर्जी आहे. आता अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे संधीचं मोल असं आपण म्हणूयात. जेव्हा प्रत्येकाला आता लिमिटेड म्हणजे मर्यादित वेळ आणि एनर्जी जी देवानं, परमेश्वरानं, पांडुरंगानं जी दिली आहे ती जेव्हा एखाद्या संधीला, एखाद्या गोष्टीला, एखाद्या माणसाला, एखाद्या कार्यक्रमाला, ज्या काही गोष्टीला जेव्हा तुम्ही एका गोष्टीला हो म्हणता तेव्हा आपसूक त्याच्या ऐवजी त्या वेळेत त्या एनर्जीमध्ये ज्या ज्या इतर गोष्टी तुम्ही करू शकला असता, सगळ्या शक्यतांना, सगळ्या पॉसिबिलिटीजला तुम्ही चक्क नाही म्हणता. कारण प्रत्येकाकडे मर्यादित वेळ आणि मर्यादित ऊर्जा आहे. त्या ज्या न करू शकण्याचा जो नुकसान आहे, जो तोटा आहे, ती जी कॉस्ट आहे जी मोजावी लागते त्यालाच अपॉर्च्युनिटी कॉस्ट असं म्हणतात. आणि ह्याचं महत्व मला अगदी अलीकडच्या काळात काही वर्षांपूर्वी कळालं, जेव्हा मी माझी कंपनी स्थापन केली, जेव्हा मी आई झाले आणि माझ्या लक्षात आलं की मी सगळीकडे धावते, मी सगळीकडे ओढली जाते, मी सगळ्या गोष्टी एकाच वेळी चौफेर पद्धतीनं करते. तुम्ही जर माझ्यासारखे अगदी एवढे बिझी आणि तुम्ही पेरेंट वगैरे नसाल तरी सुद्धा, जर तुमची स्वप्न मोठी असतील ना, तरी सुद्धा मी तुम्हाला एवढंच सांगते, तुमची स्वप्न मोठी आहेत पण तरी वेळ पुन्हा एकदा मर्यादित आहे, ऊर्जा मर्यादित आहे. त्यामुळे ज्या ज्या गोष्टींना तुम्ही नाही म्हणायला पाहिजे त्याही गोष्टींना तुम्ही हो म्हटल्यामुळे त्याच्या बदल्यामध्ये सगळ्या इतर गोष्टींची जी कॉस्ट तुम्हाला मोजावी लागते तीच अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे. आणि याचं गांभीर्य जेव्हा आपल्याला पटतं ना, तेव्हा आपण कुठूनही ते धाडस एकवटतो आणि नाही म्हणायला शिकतो. संपूर्ण व्हिडिओमधून हा एकच मुद्दा जरी तुम्ही घेतलात ना, तरी हा व्हिडिओ किंवा हे जे कष्ट आहेत माझे सगळे अभ्यासाचे, हे मी म्हणेन की माझे सार्थ ठरले. कारण की यानं मला खूप मदत झाली. माझ्यासारखा तुमचा जर क्लासिक पीपल प्लीजिंगचा स्वभाव असेल तर माझ्या लक्षात आलं, माझ्या आयुष्यातल्या प्राधान्यक्रमाप्रमाणेच मी माझ्या वेळ आणि ऊर्जा दिली गेली पाहिजे. म्हणजे मला माझी कंपनी मोठी करायची आहे, मला माझ्या बाळाबरोबर खूप वेळ घालवायचा आहे, मला माझी तब्येत छान ठेवायची आहे, माझ्या घरच्यांना मला सुख द्यायचं आहे, त्यांच्या तब्येती सगळ्या गोष्टी, या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये कधीतरी कोणीतरी मला कार्यक्रमाला बोलवलं, कधीतरी कोणता तरी फ्रेंड्सचा ग्रुप आहे ते भेटणार आहे, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये किंवा एखाद्या कामासाठी मला बोलवलं, एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही बोलायला या वगैरे अशी कुठली तरी अपॉर्च्युनिटी असेल, पण त्याला हो म्हटल्यामुळे जी मला कदाचित करायची नाहीये, तर त्या बदल्यामध्ये इतर किती किती गोष्टी ढासळून पडू शकतात याचा मी अनुभव घेतलेला आहे प्रत्यक्षात. आणि म्हणून मी शिकले की एखाद्या गोष्टीला हो जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण इतर सगळ्या गोष्टींची अपॉर्च्युनिटी कॉस्ट मोजतो. नंबर 5, आपला स्वभावच जर भिडस्त असेल ना जे माझा आहे आणि सुकीर्तचा पण आहे आणि आमच्या घरात बहुतांश जणांचा स्वभाव तसा आहे, तर आपला हेतू खूप शुद्ध असतो की आपल्याला समोरच्याला, मग तो अगदी परका माणूस असला, स्ट्रेंजर आपल्या अनोळखी जरी असला
तरी सुद्धा आपल्याला लोकांना दुखवायला, हर्ट करायला शक्यतो आवडत नाही. छान स्वभाव आहे हा. त्याच्यामुळे याच्याविषयी अजिबात सॉरी म्हणू नका. तुमचा पण स्वभाव बिडस्त असेल आणि तुम्ही अजिबात असे छान कॉन्फिडन्स, स्पष्ट वक्तेपणा तुमच्याकडे नसेल. डोंट वरी, मी पण तुमच्यासारखीच आहे. मी हळूहळू शिकले. देर इज अ डिफरन्स बिटवीन अ नाईस पर्सन ऑर बिंग नाईस अँड बिंग अ गुड पर्सन, गुड ह्युमन बिंग. याच्यात फरक आहे. नाईस म्हणजे सतत असं दुसऱ्याला बरं वाटावं याच्यासाठी हो 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 हो, येस मॅन, येस मॅन, येस सर, येस सर, हांजी हांजी करत राहणं. मग समोरच्याचं त्याच्यात नुकसान असू दे, आपल्याला ते अजिबात पटत नसू दे, पण ते जे संघर्ष होणार आहे आता पुढच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये, हे टाळण्यासाठी आत्ता हो म्हणून टाकू, जाऊ दे. कारण मला आत्ता फोनवरती नाही ना मला जमणार, हे मला म्हणता येत नाहीये. ओके, म्हणून मी काय करणार, परिस्थिती चिघळली तरी चालेल, पण मी आत्ता तिला खुश ठेवण्यासाठी किंवा त्याला खुश ठेवण्यासाठी ओके बर चालेल असं म्हणणार आणि ठेवणार. आणि नंतर इतकी जोरणार की का आपण केलं असेल, का आपण, आणि नंतर इव्हेंच्युअली कदाचित आपल्याला जमणार पण नाही ते करायला ज्याच्यासाठी आपण ती जबाबदारी घेतलेली आहे. मग काय होणार, समोरची व्यक्ती 100% नाराज होणार. जिला मुळात खुश करण्यासाठी तुम्ही आधी हो म्हणालेला असता आणि नाही म्हणणं टाळलेलं असतं, ती फायनली 100% नाराज तर होणारच आहे. कारण की तुम्हाला आतून वाटतच नव्हतं ते करावं म्हणून. आणि तरीही समजा तुम्ही ते मारून मुटकून जरी केलं तरी सुद्धा खूप वेळा तुम्हाला नंतर लक्षात येईल. आणि हे तर स्त्रियांच्या बाबतीत इतक्या वेळा झालंय ना, की अख्खं आयुष्य जगल्यानंतर पुन्हा आपल्या पार्टनरशी बोलताना, आपल्या मुलांशी बोलताना किंवा घरच्यांशी बोलताना त्या जेव्हा म्हणतात की मी हा त्याग केला, तो त्याग केला, असं झालं, तसं झालं, तसं झालं, तेव्हा असं समोरून असंही बऱ्याचदा उत्तर येतं, पण आम्ही कुठं सांगितलेलं हे तुला सगळं करायला. आणि तेव्हा काय होत असेल काळजाचं आणि मनाचं हे तुम्ही विचार करू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते, ज्या ज्या गोष्टी वाईटच आहेत आणि त्याला सुद्धा जर तुमच्याकडे त्या अन्यायाला सुद्धा तुमच्याकडे नाही म्हणण्याचं जर धाडस नाही आलं तर आयुष्य वाया जाऊ शकतं. एवढंच मी तुम्हाला सांगते. त्याला मला अजिबात इमोशनल वगैरे करायचं नाहीये, कारण रोजच्या आयुष्यामध्ये आपली बुद्धी वापरून आणि बहुतांश वेळा आपले जे निर्णय असतात ते अगदी तटस्थपणे लॉजिकली घेऊन शांतपणे विचार करून आपल्याला ते घ्यायला हवेत निर्णय. आणि ते निर्णय घेताना छोट्या 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 गोष्टींना, माणसांना, काय कार्यक्रमांना, गोष्टींना आपल्याला नाही योग्य त्याच गोष्टींना हो म्हणायचं. आणि ज्या अयोग्य गोष्टी आहेत, अन्यायकारक गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींना नाही म्हणण्याचा प्रवास माझा सुरू झालेला आहे. तुमचा सुरू होण्यासाठीचे हे छोटेसे 5 मुद्दे. व्हिडिओ जर थोडा मोठा झाला असेल तर हे असे विषय आहेत की कसे मी तुमच्यापर्यंत पोहोचू, मैत्रीण म्हणून सुद्धा बडबड जरी केली तरी हे मला कळत नाही. पण आय होप तुम्हाला या 5 मुद्द्यांपैकी कोणता मुद्दा सगळ्यात जास्त पटला आणि तुम्ही आता इथून पुढे थोडी तरी नाही म्हणायला सुरुवात कराल का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे मला कळेल की असे विषय घेऊन मी व्हिडिओ तुमच्या समोर शुक्रवारी यायचं की नाही ते. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.